जिल्हा बँकेचा एक विषय समोर आला आहे की नवी पेठची इथली जी शाखा आहे ती विक्री करण्यासंदर्भात संचालक मंडळ निर्णय घेतला. मी काल विरोध केला. संजय पवार हे जरी माझे राजकारणातले मित्र असले तरी काही वास्तू अशा आहेत की त्यांच्यामध्ये प्रत्येकाचा आत्मा असतो. 1903 साली ती 8,000 मध्ये घेतलेली वस्तू आहे. 6,500 स्क्वेअर फूट जागा आहे. तिथे 1 लाख रुपये स्क्वेअर फूट भाव आहे. 65 कोटीची जागा तुम्ही जर 22 कोटीमध्ये विकत असाल तर हा शेतकऱ्याचं भलं करण्याचा विषय नाही आहे. हे कोणाचं भलं करताय आपण? संजय पवार हे सहकार क्षेत्रातले 25 वर्षामधले नेते आहेत. तर त्यांनी या गोष्टीला मदत करू नये किंवा त्यांनी हा निर्णय घेऊ नये. त्याच्यानंतर खादी ग्रामोद्योगची टावर जवळची जागा आहे ती पण त्यांनी विक्री काढली आहे. मग हे कशाकरता विकता? एकीकडे तुम्ही संचालकांना पैसे देतात, त्यांना कर्ज देतात. शेतकऱ्यांना कर्ज दिलं का शेतकऱ्याच्या पाठी तुम्ही ई करार करून पैसे लिहून घेतात. एकीकडे डायरेक्टरांना पैसे देतात आणि आणखी सांगतात की त्यांनी नियमाने कर्ज घेतलं आहे. आणि एकीकडे तुम्ही या वस्तू विकायला काढतात. पालकमंत्री म्हणून या गोष्टी मला मान्य नाही आणि असं केलं तर मी त्यांच्या विरोधात जाईल, बँकेच्या विरोधात जाईल.